व्यासपीठावर उपस्थित संस्था चालक डॉक्टर हाजी हारून सर आणि इतर सहकारी, माझे शिक्षक वर्ग व प्रिय विद्यार्थी मित्रांनो तसेच प्रेक्षक वर्ग, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। आज मी तुम्हाला आजची शिक्षण व्यवस्था या विषयावर माझे विचार मांडणार आहे। एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी प्रेझेंट इन मॅन। माणसाचे शरीर, मन आणि आत्म यातील सुप्त गुणांचा विकास म्हणजे शिक्षण होय। श्रद्धा, शुचिता, सात्य, पाकीय यांनी युक्त अशा जीवनाची अनुभूती आणून देणे हा या शिक्षणाचा उद्देश असतो आणि विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा ओळखून त्यांचं कौशल्य ओळखत असतो तो शिक्षक। शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे। आजच्या आधुनिक शिक्षण मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहे। तंत्रज्ञान, स्पर्धा व बदलती सामाजिक गरज यांच्या शिक्षणावर खोल परिणाम झाला आहे। पूर्वी गुरु शिष्य परंपरेतून ज्ञान दिले जात असे, मात्र आजच्या शिक्षण व्यवस्था अधिक व्यापक व आधुनिक झाली आहे। शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, ऑनलाईन शिक्षण, स्मार्ट क्लासरूम यामुळे शिक्षणात सुलभीकरण झाले आहे। इंटरनेट, संगणक याच्या मदतीने विद्यार्थी घर बसल्या शिक्षण घेऊ शकतो। आजच्या शिक्षण व्यवस्थेचा एक मोठा फायदा म्हणजे माहितीची उपलब्धता। विद्यार्थ्यांना विविध विषयाचे सखोल असे ज्ञान मिळते। विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय व अभियांत्रिकी व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध झालेल्या आहे। कौशल्यधारित शिक्षणामुळे विद्यार्थ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे। तथापि आजच्या शिक्षण व्यवस्थेत काही त्रुटीही आहे। वाढती स्पर्धा, गुणांची शर्यत आणि परीक्षा केंद्रित अभ्यास यामुळे विद्यार्थी हा तणावात आहे। नैतिक मूल्य, चरित्र घडवणूक आणि जीवन कौशल्य याकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही। ग्रामीण व शहरी भागातील शिक्षणामध्ये अजून तफावत आहे। आजची गरज आहे संतुलित ज्ञानाची। केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर व्यवहार ज्ञान, नैतिक मूल्य, खेळ, कला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले पाहिजे। अनावश्यक दबाव पालकांनी विद्यार्थ्यांवर टाकू नये। शेवटी असे म्हणता येईल की आजची शिक्षण व्यवस्था प्रगती आणि असली तरी तिला अनेक मानव केंद्रित आणि मूल्यधारित बनवण्याची गरज आहे। योग्य सुधारणा केल्यास शिक्षण खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाचे साधन ठरू शकते। मला असे सांगावेसे वाटते की उत्तम शिक्षण हे आमच्या डायमंड स्कूलमध्ये पाहायला मिळते व शिक्षणाचे जे उद्दिष्ट आमच्या संस्था चालक हारून सर यांनी डायमंडमध्ये साकारले आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास। श्रोते हो, आपण माझे शब्दरूपी सुमनांची ओंजळ स्वीकारली त्याबद्दल धन्यवाद।